श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजाच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशामध्ये सर्व स्वामी भक्ताचे मनापासून स्वागत आहे. स्वामीच्या या दिव्य आणि चमत्कारिक संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नकोस, नाहीतर तुझ्या जीवनात ज्या काही चांगल्या घटना घडणार आहेत त्यापासून तू वंचित राहशील. म्हणून आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि जीवनात सुरू असलेल्या दुःखाची अडचणी संपवण्यासाठी हा संदेश खूप फायदेशीर आहे. म्हणून या संदेशाकडे चुकूनही पाठ फिरवू नका. चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. स्वामी महाराजाच्या या संदेशावर मनापासून विश्वास ठेवा. स्वामीच्या या संदेशावर जो भक्त विश्वास ठेवणार आहे त्याच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तुझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर स्वामीची कृपा आणि आशीर्वाद तुझ्या बरोबर आहे. कधी हार मानू नकोस. जेव्हा वाट भरकटलेली वाटेल तेव्हा स्वामी नामाचा जप कर, कारण ते तुझे मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत. तू किती कठीण प्रसंगातून जात असला तरी लक्षात ठेव की हेही दिवस लवकर संपून जाणार आहे. तू फक्त धैर्य आणि प्रयत्न करत राहा. स्वामीचा आशीर्वाद तुझ्या आयुष्याला नवा उत्साह देईल. संकट आणि अडचणी आली की घाबरू नकोस. ते तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहेत. त्यांना जिंकण्यासाठी तुझ्या मनाची ताकद, तुझ्या आत्मविश्वास आणि स्वामीचा आशीर्वाद पुरेसा आहे. त्यामुळे ते तूच जिंकशील हे निश्चित आहे. आयुष्यभर काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारी मेहनत कधीच वाया जात नाही. तुझ्या कामातही गुंतला आहेस, त्यात तुला यश नक्की मिळेल. फक्त ठाम निर्णय घे आणि पुढे चालत राहा. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे हे नेहमी लक्षात ठेव. सतत विचार करणं महत्त्वाचं आहे, पण प्रत्येक विचाराला कृतीमध्ये बदलणं अधिक महत्त्वाचं आहे. विचारामुळे आयुष्याचा मार्ग दिसतो, परंतु त्यावर कृती करून त्या मार्गावर चालता येतं. त्यामुळे तुझ्या विचारांना योग्य दिशा दे आणि त्यानुसार कार्य कर. स्वामी समर्थाच्या कृपेमुळे तुम्ही यशाच्या पथावर नक्की जाणार. तुझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतील आणि प्रत्येक गोष्टी तुझ्या मनाशी संबंधित असते. त्यामुळे ज्या गोष्टी तुला सुख देत नाही त्या गोष्टीचा त्याग कर. स्वामीचे स्मरण कर आणि त्या प्रत्येक गोष्टीला नवा अर्थ दे. जेव्हा तू मानसिक शांततेला प्राप्त होशील तेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलून जाईल. हे लक्षात ठेव की तुझ्या सगळ्या समस्याचा सामोरे जात असताना तुझ्या हातात एक अनमोल शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे तुझ्यावर तुझ्या विश्वासाची, तुझ्या प्रयत्नाची आणि स्वामीच्या आशीर्वादाची ती एक गोष्ट आहे. ती शक्ती तुला कधी खंबीर होण्यासाठी प्रेरित करेल तर कधी तुझी पाठराखण करेल, तुला संकटापासून वाचवेल. स्वतःवर विश्वास ठेव. कधीही पराभूत होण्याची भावना तुझ्या मनात यायला नको. जर एखादा दरवाजा बंद झाला तर दुसरा दरवाजा तुझ्यासाठी उघडलेला असतो. त्यामुळे स्वामीच्या कृपेने त्या प्रत्येक बंद दरवाजाचा समाधान शोध आणि पुढे चालत राहा. तुझं मन आणि तुझे हृदय हेच तुझ्या आशीर्वाद आयुष्याचं मार्गदर्शन करतात. त्या मार्गावर चालत राहा ज्यात सत्य, प्रेम आणि सेवा आहे. स्वामीचा आशीर्वाद तुला त्या मार्गावर चालायला नवा उत्साह देईल. कधीही घाबरू नकोस. जोपर्यंत तू विश्राम करत आहेस तोपर्यंत स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तुला यश नक्की मिळेल. फक्त त्यासाठी तुझ्या धैर्याचा, श्रमाचा आणि स्वामीच्या आशीर्वादाचा संगम असावा लागेल. पण जे काही करतो ते प्रेम करायला पाहिजे. त्यासुद्धा त्याची भावना ठेवायला हवी आणि त्या कामात स्वामीचं नाव घ्यायला हवं. तेव्हा तुमच्या कष्टाचं फळ खूप सुंदर आणि सुखकर असेल. स्वामीचे हे वचन तुम्हाला नवीन दिशा, उत्साह आणि सकारात्मकता मिळवण्याची शक्ती देतात. हे संदेश तुझ्या मनाला दिलासा देतील आणि आयुष्याच्या प्रत्येक संकटात आशा निर्माण करतील. स्वामी समर्थाच्या मार्गावर जो चालतो तो कधीच हार मानत नाही आणि हारतही नाही. संसारातील गोष्ट जरी तुझ्याशी जोडलेली असल्या तरी तुझं खरं जगाशी म्हणजे आत्म्यास एकरूप होणे महत्त्वाचं आहे. तुला जे सापडतो
तुला जे सापडतात ते जगाच्या सानिध्यात सापडणार नाही. सत्य आणि आत्मशक्तीचा स्मरण कर. तुझ्या मनात काही गोष्टी असेल जी तुझं मार्गदर्शन करतात, पण जेव्हा संकट येतात तेव्हा तू फसलेला वाटतो. लक्षात ठेव, संकटात तुझ्या विश्वासाची परीक्षा घेतात. त्यामध्ये तू परिपक्व होशील. तुझा विश्वास आणि धैर्य हेच तुझा मुख्य बळ आहे. आयुष्याकडे एकच दृष्टिकोन ठेव. प्रत्येक दिवसात तुझं सर्वोत्तम देण्याचा. जेव्हा तू तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित करतोस तेव्हा स्वामीची कृपा तुझ्या बाजूला असते. झाडाच्या फांद्या जरी वाऱ्याने हलल्या तरी त्या फांद्या त्याच्या मुळावर दृढ असतात. तू कितीही शक्तिशाली वाटत असला तरी तुझ्या मनात शांती असणं महत्त्वाचं आहे. तुझ्या मनाची शांतता हीच खरी संपत्ती आहे. परिश्रम आणि मानसिक शांती याचा संगमच तुझ्या जीवनाला यशाचा मार्ग दाखवतो. ज्ञान आणि समर्पण हे जीवनाच्या प्रत्येक संकटावर मात करण्याचे उपाय आहेत. जेव्हा तू स्वामीच्या नावाचा जप करतोस तेव्हा तुझे मन आणि शरीर भक्तीने भरलेले असते. तू जेव्हा तुझं कर्म ईश्वराला अर्पण करतोस तेव्हा त्यात स्वामीची कृपा असते. जीवनाचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. तो व्यर्थ गेला तर तो पुन्हा मिळवण्यासाठी होईल. तुझ्या प्रत्येक क्षणाची योग्य ओळख कर आणि त्याचा योग्य उपयोग कर. स्वामीचे स्मरण तुझ्या जीवनाला उद्देश देईल. तू सध्या ज्या संकटातून जात आहेस ते हेच तुझं यश आहे. जितके ते संकट कठीण आहेत तितकेच ते तुझ्या जीवनाला मजबूत बनवणार आहेत. तुझ्या मार्गावर तू जाऊन तुझ्या यशाचे पाऊल टाक. तुझे कष्ट तुम्ही मिळवताल. जेव्हा तुझ्या जीवनात भीती असेल तेव्हा स्वामीचे नाव घेत जा. ते तुझ्या मनाच्या गोंधळाला शक्ती देईल. ते एक सत्य आहे की स्वामीचा आशीर्वाद असलेल्याला भय नाही. ते तुझ्या सोबतच आहेत आणि त्याला प्रत्येक प्रयत्नात यश मिळवते. जीवनाला नवा दृष्टिकोन द्यायचा असेल तर त्यासाठी मनाचे मार्गदर्शन करा. जेव्हा तू तुझ्या मनावर नियंत्रण ठेवतोस तेव्हा तुझ्या जीवनात तंत्रगती आणि स्थिरता याचा समावेश होतो. स्वामीच्या आशीर्वादाने ते तुझ्या जीवनात स्वच्छ दिसेल. तू स्वप्न बघ. फक्त स्वप्न बघणे हे महत्त्वाचे नाही, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. जीवनात तू दुसऱ्याच्या त्रासात आनंद शोधतोस तोच खरा संत आहे. दुसऱ्याच्या सुखात आपल्या सुखाचा भाग मान. त्यातूनच त्याच्या जीवनातील यशाची खरी सुरुवात होते. स्वामीच्या या आशीर्वादाने तुझं जीवन परिपूर्ण होईल. जीवनाने तू केलेल्या प्रयत्नाचे योग्य मूळ ओळख. हे एक जीवन एक प्रवास आहे आणि त्याचा अंतिम उद्देश म्हणजे स्वप्नप्राप्ती. तोच खरा सुख, तोच खरा आनंद आहे. आयुष्यात तुझ्यावर अनेक वेळा अडचणी येतील, अनेक संकट तुझ्याशी खेळ करतील, पण त्याचवेळी तुझ्या आत एक सामर्थ्य आहे. जेव्हा तू अडचणीत असेल तेव्हा ते सामर्थ्य तुझ्या मदतीला. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत आणि तेच तुझं रक्षण करतील. तुझ्या जीवनात संघर्ष आणि कष्ट याचं महत्त्व आहे. जेव्हा आपण थांबत नाही आणि झुंजारपणे पुढे जात राहतो तेव्हा त्याचं महत्त्व अधिक वाढतं. तेव्हा कष्टानंतर विजय आहे आणि तोच विजय तुझ्या जीवनाला नवा अर्थ देईल. संकट फक्त तुझ्या मनाची परीक्षा आहेत. बाकी तर सर्व काही तुझ्यासाठीच आहे. तुझे काही करतो आहेस त्यात सत्य आणि प्रामाणिकपणा ठेव. तुझ्या सर्व कामामध्ये शुद्धता असावी लागते. तेव्हा तू त्यात शुद्ध मनाने जे कोणताही काम करतोस त्या कामामध्ये स्वामीची कृपा नेहमी तुझ्यासोबत असेल. कर्म करत राहा. परिणाम स्वामीवर सोडून दे. कारण जेव्हा तू चांगले कर्म करतोस तेव्हा स्वामी तुला चांगले फळ देत असतात. तुझ्या जीवनातील दुःखही तू जो तू कर्म करत आहेस त्या कर्माची पावती आहे. तुझ्या मनाचा जो खरा विश्वास आहे तो स्वामी समर्थांनी तुला दिला आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण म्हणजे तुझ्यासाठी संदेश आहे. तू योग्य संदेश काढ. अडचणी तुझ्या शक्तीला आणि इच्छाशक्तीला अधिक प्रभावी बनवतील. जेव्हा तू स्वामीच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरू करतोस
तेव्हा ते काम शेवटपर्यंत नक्कीच जातं. तू पाठीवर थापटलेला प्रत्येक वेळ आणि प्रत्येक थोडा कष्ट तुझ्या यशाचा भाग होईल. ते स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतील. स्वामीच्या नावाने तुझ्या जीवनातील प्रत्येक चांगलं काम उत्तम होईल. जीवनातील सर्व नवं आरंभ आणि प्रत्येक विजय स्वामीच्या कृपेने शक्य होईल. स्वामी जे काही सांगतील त्याचा फक्त पाठपुरावा करत राहा. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी देखील शक्य होतील. फक्त स्वामीचे नाव घे. तुझ्या पुढे येणारे प्रत्येक संकट दूर होईल. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी तुझ्यासाठी नवीन दरवाजा उघडतात आणि तो दरवाजा तुला यशाच्या मार्गाने घेऊन जातो. जेव्हा कोणीच आपल्याला साथ देत नाही तेव्हा मात्र स्वामी समर्थ महाराज आपल्याला साथ देतात. स्वामी म्हणतात, तू तुझी स्वप्न मोठी ठेव आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी फक्त परिश्रम घे. संकटे येतील, संकटे जातील, पण तू प्रयत्न कधी सोडू नकोस. स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने तुझ्या स्वप्नांना नवीन जीवन मिळेल. तुझ्या मनात असलेली भीती दूर करण्याचा एकच मार्ग स्वामीचे स्मरण. जेव्हा तू भीतीवर मात करशील तेव्हा तुझ्याकडे वाटचाल सुरू करशील. संकट तुला भीती दाखवतील पण तुझं धैर्य त्यांना हरवेल. स्वामी समर्थाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी आहे तो कुठल्या संकटांना घाबरत नाही. जीवनाचा जो काही मूळ भाग आहे तो मूळ भाग म्हणजेच तुझी मेहनत आणि परिश्रम आणि भक्ती आहे. आकाश कितीही काळं झालं तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही. संकट जास्त का टिकत नाही, फक्त तू धैर्य ठेव. स्वामी समर्थाची कृपा आहे. ती स्वामी समर्थाची कृपा तुला पुढे घेऊन जाईल आणि यश प्राप्त करून देईल. तुझे वाईट दिवस आता संपले आहेत. तुझ्या जीवनात नवीन सुरुवात होणार आहे जिथे फक्त आणि फक्त आनंद, शांती आणि यश नांदत असेल. तू फक्त विश्वासाने पुढे जात राहा. स्वामी समर्थाच्या कृपेने तुझं आयुष्य सुखकर होईल. तुझ्या दिशेने चालत असतो. दिशा तुला यशाकडे नेणार आहे. स्वामी समर्थ महाराज जे काही शिकवतात त्याला काहीतरी योग्य ज्ञान असतं. ते ज्ञान तुझ्यापर्यंत पोचत आहेत. तुझ्या मनात जर संकट डोंगरा एवढी वाटत असतील तर त्यावर विश्वासाचा आणि श्रद्धेच्या दृष्टिकोनातून विचार कर. स्वामी समर्थाच्या कृपेने तुझं जीवन प्रकाशमय होईल. स्वामी म्हणजे तुझ्या संकटावर मात करण्याचा सर्वोच्च शस्त्र आहे. तुझ्या मनात जर श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट शक्य नाही. आपण नेहमी म्हणत असतो अशक्यही शक्य करतील स्वामी. ज्या भक्ताचा स्वामीवर पूर्ण विश्वास आहे त्या भक्तासाठी स्वामी अशक्य असलेल्या गोष्टी देखील शक्य करतात. म्हणून स्वामींना नेहमी आपण जे करतो ते आवडतं. आपण चांगल्या गोष्टी केल्या तर स्वामी नक्की त्या गोष्टीमध्ये आपल्याला हातभार लावतात. आपली मदत आपल्यापर्यंत पाठवत असतात. म्हणून स्वामी महाराजांना नेहमी कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना त्याचं नाव नक्की घ्या. जेव्हा जेव्हा आपण स्वामीची सेवा करू तेव्हा तेव्हा आपण वाईट मार्गातून बाहेर पडू. आपल्या मनात जरी कुठलीही शंका असेल तरी स्वामीचे नाव घेतल्यानंतर मन देखील आपलं निशंक होईल. तुझ्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यावर सर्व प्रकारे उपाय सांगणारे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून स्वामीची कृपा आयुष्यभर आपल्या पाठीशी राहील. अशी आपण स्वामीची सेवा करायची आहे. जीवनात काही झालं तरी स्वामींना मात्र विसरायचं नाही. असाच स्वामी संदेश तुमच्यापर्यंत रोज पोचल. आजचा हा स्वामी संदेश तुझ्या सर्व भक्त परिवारापर्यंत नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल. आजचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.